महिमानगड किल्ल्याला अखेर मिळाली अधिकृत ओळख. सरकारी नकाशावर किल्ला असा स्पष्ट उल्लेख. माण तालुक्यातील ऐतिहासिक महिमानगड किल्ल्याच्या इतिहासाला अखेर अधिकृत मान्यता मिळाली आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या किल्ल्याची ओळख आता शासनाच्या अधिकृत नकाशावर नोंदवली गेली आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात आलेल्या मोजणीनंतर गट क्रमांक 372, 373 आणि 539 या गटांच्या मोजणी नकाशावर स्पष्टपणे किल्ला असा उल्लेख करण्यात आला असून किल्ल्याच्या हद्दीची रेषाही अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहे. दीर्घकाळापासून स्थानिक ग्रामस्थ आणि दुर्गप्रेमी महिमानगड किल्ल्याला शासनाच्या नोंदीत स्वतंत्र ओळख मिळावी अशी मागणी करत होते. आता नकाशावर किल्ला असा स्पष्ट उल्लेख झाल्यामुळे महिमानगडच्या ऐतिहासिक अस्तित्वाला कायदेशीर बळ मिळाले आहे. या मागणीसाठी अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांनी माण तालुक्याचे तहसीलदार विकास आहिर यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर तहसीलदारांनी या मागणीची दखल घेत भूमी अभिलेख विभागाला किल्ला असलेल्या गटांची मोजणी करण्याचे आदेश दिले. यानंतर भूमी अभिलेख विभागाने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून किल्ल्याची अधिकृत मोजणी केली. यावेळी महसूल, ग्रामपंचायत आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिमानगड किल्ल्याच्या नकाशावरील या नोंदीमुळे आता किल्ल्याच्या संवर्धन आणि पर्यटन विकासासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा ऐतिहासिक वारसा अधिकृतपणे जतन होऊन भविष्यात राज्याच्या पर्यटन नकाशावर महिमानगडला महत्त्वाचे स्थान मिळेल असा विश्वास स्थानिक ग्रामस्थ आणि दुर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. इतिहास जपणाऱ्या या निर्णयाचे स्वतंत्र स्वागत होत असून महिमानगड किल्ल्याच्या वैभवाला पुन्हा एकदा नवी ओळख मिळाली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.